लग्नाच्या गोष्टींवर चर्चा करत असताना जी काही सध्या समाजामध्ये जी काही अस्थिरता वाढत आहे, जी काही आपली सामाजिक समाज व्यवस्था होती किंवा कुटुंब व्यवस्था होती, तर ती आता पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. सगळ्यात आधी आमची विवाह संस्था मोडकळीस आली किंवा उद्ध्वस्त झाली असं म्हणायला हरकत नाही किंवा कुठल्या संस्कृती रक्षकांना याच्यातून कुठला राग येण्याचं काही कारण नसावं. कारण जे काही आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून एक गंभीर असं वास्तव तुमच्या समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यापूर्वी एक छोटीशी क्लिप तुम्ही बघा. पांढऱ्या कोटच्या बाहेर आहे. ठीक आहे, बघा माझ्यासोबत पत्नी पीडित आहे. फक्त लग्न करून एकच महिना सोबत राहिली बायको आणि लग्नानंतर डायरेक्ट यांच्यावरती केस केली. यांना 10,000 रुपये पोटगी लागली आहे. आत्तापर्यंत 2 लाख रुपये यांचे गेलेत. 2 लाख रुपये. ठीक आहे, मुलबाळ नाही काही नाही तरी पण पैसे भरतायत आपले. एकच महिना बायको जवळ आहे. एकच महिना 2021ला लग्न झालं, आता 2025 चालू आहे. एवढे वर्ष संघर्ष करतात आणि अजून पण न्याय नाही मिळाला. यांच्या तोंडून ऐका तुम्ही का. जायच्या अगोदर गेल्यानंतर तिने एकदा मीटिंग घेतली. जेव्हा आम्ही मीटिंग घेतली तेव्हा तिने समोरून हे सांगितलं की मला राहायला यायचं नाही आहे आणि जर मी येते तर मी दाखवते काय चीज आहे म्हणून. ही जी क्लिप आहे तर ही प्रातिनिधिक स्वरूपाची असू शकते, कारण जी काही महाराष्ट्रामध्ये जी काही कौटुंबिक न्यायालयाची जी काही स्थिती आहे तर जवळपास 20च्या आसपास कौटुंबिक न्यायालय आहेत आणि 37 ते 41 न्यायालय ही प्रस्तावित आहेत किंवा ती होऊ घातलेली आहेत. कारण हा जो काही न्यायालयावर सध्या जो काही घटस्फोटासाठीच्या दाखल होणाऱ्या खटल्यांचा भार ओढवतो आहे, तर ती न्यायालयाची जी काही क्षमता आहे तर ती न्याय देण्याची क्षमता कुठेतरी मंदावलेली आहे. म्हणजे एखादा खटला दाखल झाला म्हणजे वर्षानुवर्ष त्या खटल्याचा निकाल लागत नाही, म्हणजे कित्येकाचं आयुष्य संपून जातं तरी तो खटल्याचा निकाल येतच राहतो. अशी ही एकंदर स्थिती झालेली आहे की जी काही कौटुंबिक न्यायालयामध्ये जी काही सध्याची जी काही आकडेवारी किंवा स्थिती आहे तर ती एक गंभीर वास्तवाकडे नेणारी आहे की एकट्या मुंबईमध्ये जवळपास 5,000 प्रकरणं ही न्यायासाठी प्रलंबित आहेत, घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत. मग त्याच्यामध्ये काही पोटगीची प्रकरणं पण आहेत. महाराष्ट्रातली जर स्थिती पाहिली एकूण तर जी काही ई कोर्टची साईट आहे तर डॅशबोर्ड जे काही डॅशबोर्डवर त्यांच्या जे काही आकडेवारी उपलब्ध आहे तर 2023 मध्ये 66,373 खटले हे दाखल होते, जे घटस्फोटासाठी आणि पोटगीसाठी प्रलंबित असल्याची माहिती आहे. 2024 आणि 25 मध्ये तीच आकडेवारी दुपटीने आणि तिपटीने वाढलेली आहे. एकंदर देशाची स्थिती जर बघितली तर देशामध्ये 2023 मध्ये जवळपास 4.5 लाख खटले हे न्यायासाठी प्रलंबित होते आणि ते 2024च्या डिसेंबरमध्ये 8 लाखाच्या वर ते गेले आणि 2025 मध्ये सध्या जी काही स्थिती आहे तर 3 महिन्यापूर्वी जी काय आकडेवारी बघितली तर जवळपास 11 लाखापेक्षा अधिक खटले हे कौटुंबिक न्यायालयामध्ये पोटगीसाठी आणि घटस्फोटासाठी प्रलंबित आहेत. एकतर आमच्या मुलामुलींची लग्न जुळत नाहीत, जुळली तर टिकत नाहीत, हे एक गंभीर वास्तव तुमच्या आमच्या समोर येत आहे. मग याच्या मागे वेगवेगळी कारणं आहेत. आम्ही कुठेतरी उतावळी झालेलो आहोत किंवा तुमच्या आमच्यामध्ये जी काही सहनशीलता असेल, मग ती मुलगा असेल, मुलगी असेल, समाजातील आपले कौटुंबिक घटक असतील, तर यांच्यामध्ये जी काही समाज किंवा ज्याला आपण कॉम्प्रोमाइज किंवा तडजोड म्हणतो तर ती तडजोडीची भूमिका राहिलेली नाही. पती पत्नीचं नातं हे परस्परावरील प्रेम आणि विश्वास या 2 गोष्टीवर आधारलेलं असतं. मात्र हे कुठंतरी विश्वास संपुष्टात येतो आणि प्रेम आपोआप नाहीसं होतं आणि मग जी काही संसारामध्ये जी काही तडजोड करायला पाहिजे तर ती तडजोड करत नाही आपण. व्यसनाचं, व्यभिचाराचं प्रमाण हे अलीकडच्या काळामध्ये वाढलेलं आहे. अनेक गोष्टी त्याच्यासाठी जबाबदार आहेत. अनेक गोष्टी आहेत त्याच्यामागे, अनेक कारणं आहेत. या सगळ्या गोष्टींमुळे, या सगळ्या कारणांमुळे आपली विवाह संस्था, कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था ही मोडकळीस येते आहे आणि हे जे काही वास्तव आहे तर त्याच्यावर आम्ही अजूनही उपाययोजना शोधायला तयार नाही. हे एक पुन्हा वास्तव समोर येत आहे. मग एकीकडे लग्न जुळत नाहीत असं म्हणत असताना जुळली तर ते टिकत नाहीत. ह्याही गोष्टी सातत्यानं घडत आहेत आणि मग हे घडत असताना याच्यावर काय उपाय असू शकतात का, यावर विचार करायला कोणीच तयार नाही. हेही एक गंभीर वास्तव आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये ही जर 66,000 किंवा
जवळपास 2 लाख खटले जर महाराष्ट्रामध्ये घटस्फोटासाठी किंवा पोटगीसाठी प्रलंबित असतील, तर अशा घटनांमध्ये जर न्यायालयाकडून न्याय मिळत नसेल, तर न्यायालयाच्या बाहेर आपण कुठेतरी या प्रकरणामध्ये तडजोड करण्यासाठी लक्ष घातलं पाहिजे. परंतु बऱ्याचदा आपलं काय होतं की एकमेकांना अद्दल घडवण्याच्या नादामध्ये बऱ्याचदा ही खटले वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. मात्र अद्दल तर घडवली जातच नाही, मात्र नुकसान त्याच्यामध्ये दोघांचंही होतं. एखाद्या मुलाचं मुलीचं लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर जर दोघांमध्ये जर बेबनाव होत असेल, पटत नसेल, कुठलंही त्याच्या मागे कारण असेल, तर मग समाजामधले जे काही समाज धोरण असतील तर त्यांनी पुढाकार घेऊन कुठेतरी मग घटस्फोट घेतला पाहिजे. मात्र त्याच्यातही 12 पंचायती 12 भानगडी या समोर येतात. बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा कायदा हा जो आहे तर तो मुलींच्या बाबतीने जरा झुकता आहे आणि मग अशा वेळेस बऱ्याचदा कायद्यांचा किंवा त्या कायद्यातील तरतुदींचा आधार घेत त्याचा गैरवापरही बऱ्याचदा केला जातो. जो काही बलात्काराची संबंधित 376चं जे काही कलम आहे तर त्याच्या संदर्भातही बऱ्याचदा गैरवापर केले जातात. अॅट्रॉसिटीच्या बाबतीतही तसे अनेकदा चर्चेला प्रश्न आले होते की याचाही कुठेतरी गैरवापर होतो. तर याच्यामध्ये कुठेतरी सुधारणा होणं गरजेचं आहे आणि समाजातील समाज धुरीणांनी याच्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. की बऱ्याचदा असं होतं की महिन्या 2 महिन्यानंतर त्या मुला मुलींमध्ये बेबनाव होतो, एकमेकांमध्ये पटत नाही. मग अशा स्थितीमध्ये ती मुलगी माहेरला अडकून बसते आणि मग अशा वेळेस घटस्फोटही होत नाही, फारकतही होत नाही आणि नांदायलाही जात नाही, अशी स्थिती निर्माण होते. आणि मग अशा वेळेस पैशाची डिमांड केली जाते. ह्याही घटना घडतात आणि मग अशा गोष्टींबद्दल कुठेतरी उघड किंवा स्पष्टपणे बोलता येत नाही किंवा एखादं निवेदन करताना किंवा लेख लिहिताना सुद्धा अशा गोष्टी बऱ्याचदा उघडपणे बोलता येत नाहीत समाजामध्ये किंवा मग त्याच्यातून ज्या काही रिॲक्शन येणाऱ्या असतात तर त्या गंभीर स्वरूपाच्या असतात. अशाही गोष्टी घडतात. तर या सगळ्या गोष्टींचा कुठेतरी साराचार विचार होणं गरजेचं आहे, आम्हाला असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं याबद्दल कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुर्तास धन्यवाद. जय जिजाऊ.